तुला माहिती आहे का, तुझ्या आयुष्यात सर्वात मोठा शत्रू कोण आहे? ना तुझी परिस्थिती, ना तुझं नशीब, ना लोक. तुझा सर्वात मोठा शत्रू म्हणजे तू स्वतः. तू स्वतःलाच थांबवतोयस. तू स्वतःलाच एक्सक्युजेस देतोयस. तू स्वतःलाच कन्व्हिन्स करतोयस की आज नाही, उद्या सुरू करतो. पण ऐक, तो उद्या कधीच येत नाही. तू विचार करतोस की एक दिवस लाईफ परफेक्ट होईल, सगळं ठीक होईल आणि मग तू मेहनत सुरू करशील. पण रियालिटी काय आहे माहितीये? परफेक्ट टाईम कधीच येत नाही. तुलाच परफेक्ट बनावं लागतं. आज तू जिथे आहेस ना, ती तुझीच निवड आहे. तू आज गरीब आहेस, तू आज ॲव्हरेज आहेस, तू आज स्ट्रगल करत आहेस. कारण तू कम्फर्टेबल आहेस. कम्फर्ट झोन हीच ती जागा आहे जिथे स्वप्न मरतात. तुला वाटतं तू सेफ आहेस, पण खरं सांगू, तू हळूहळू स्वतःचं आयुष्य संपवत आहेस. तुला अनस्टॉपेबल बनायचंय? तर मग ऐक. जेव्हा अलार्म वाजतो आणि तुझं मन म्हणतं आणखी 5 मिनिटं झोप, तेव्हा उठ. जेव्हा काम कठीण वाटतं आणि मन म्हणतं आज स्किप करू, तेव्हा डबल मेहनत कर. जेव्हा सगळे तुला डाऊट करतात, हसतात, इग्नोर करतात, तेव्हा स्वतःला प्रूव्ह कर. कारण ऐक, जिंकणारे लोक मोटिवेशनवर नाही चालत, ते डिसिप्लिनवर चालतात. तुला रोज मोटिवेशन मिळणार नाही, तुला रोज एनर्जी मिळणार नाही, पण तुला रोज डिसिजन घ्यावा लागेल. डिसिजन की काहीही झालं तरी मी थांबणार नाही. हो, दुखेल, खूप वेळा फेल होशील, लोक सोडून जातील, तुला स्वतःवर डाऊट येईल. पण लक्षात ठेव, हीच ती प्रोसेस आहे जी तुला स्ट्रॉंग बनवते. जगात कुणीही बॉर्न चॅम्पियन नसतो. चॅम्पियन तयार होतो दुःखातून, अपयशातून, डिसिप्लिनमधून. आज तू वीक आहेस? चालेल. आज तू हारलायस? चालेल. पण तू पुन्हा उठलास नाही तर ते चालणार नाही. कारण हारणं हा प्रॉब्लेम नाही, पण हार मानणं हा खरा प्रॉब्लेम आहे. तू स्वतःला विचार, तू किती वेळा एक्सक्युजेस दिलेस? माझ्याकडे टाईम नाही, माझ्याकडे रिसोर्सेस नाहीत, माझं लक खराब आहे. स्टॉप. हे सगळं खोटं आहे. तुझ्याकडे टाईम आहे, पण तू वेस्ट करतोयस. तुझ्याकडे टॅलेंट आहे, पण तू यूज करत नाहीयेस. आणि तुझ्याकडे एकच लाईफ आहे जी तू वाया घालवतोयस. एक दिवस तू मागे वळून बघशील आणि स्वतःलाच विचारशील की मी खरंच माझं बेस्ट दिलं होतं का? आणि जर उत्तर नाही असेल, तर ती फीलिंग तुला आयुष्यभर खाऊन टाकेल. म्हणून आज डिसिजन घे. काहीही झालं तरी मी थांबणार नाही. काहीही झालं तरी मी जिंकणार. तुझं पास्ट काहीही असो, तुझी सिच्युएशन काहीही असो, तू बदलू शकतोस. पण कोणी येणार नाही तुला वाचवायला. तुलाच स्वतःला वाचवावं लागेल. उठ, कामाला लाग, स्वतःला पुश कर. इतका स्ट्रॉंग बन की तुझं नाव ऐकूनच लोक इन्स्पायर होतील.